तरुणांनो, अरे सगळे आपल्या मायबापाला विसरून चाललेत. मायबापाकडे लक्ष द्या. आपल्याला ज्याला बाप समजतो त्याला खरोखर आपल्याला सगळं कळतं असं समजायचं. आणि ज्याला माय आणि बाप कळाले तो जीवनामध्ये सक्सेस होतो हे निश्चितपणे तुम्हाला सांगतो. अरे तुम्ही बाप बघितला, बाप ज्यावेळेस तुमच्या बापाच्या चेहऱ्यावरच रहस्यमय हास्य दिसत असतं तुम्हाला, तुम्ही दुकानात गेल्यावर ए पोरा दुकानावर गेल्यावर तुझा बाप तुला असं वाटतं की अरे काय माझा बाप माझ्या पाठीमागे असला जे दुकान माझं पूर्ण आहे. ए पोरी तुला जर कपडे घ्यायचे, तुला फ्रॉक घ्यायचा आहे, त्यावेळेस तुमचा बाप तुझ्या पाठीमागे असताना त्या बापाच्या चेहऱ्यावर हास्य असतं रे. त्या बापाच्या चेहऱ्यावर हास्य असतो. तुम्हाला आज आई आणि बाप सांगतो, कारण बाप तुम्हाला कधीही हसत मुखाने दिसत असतो, पण त्या बापाच्या मागं दडलेलं कधी दुःख दिसत नसतं. अरे हसत हसत दुःख त्या दिवाळीच्या सणाला माझी पोरगी म्हणते पप्पा मला कपडे घ्यायचे. पप्पा हमेशा पळत येतात आणि वाटेल ते कर्ज काढतात, पण मुलीची इज्जत राहावी म्हणून इज्जतीला ब्रँडेड कपडे घेऊन देतात, ब्रँडेड चप्पल घेऊन देतात. दिवाळीच्या सणाला पोरगा म्हणतो बाबा मला मोबाईल घ्यायचा आहे. अरे बाप कर्ज घेतो पण मोबाईल घेऊन देतो. मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत असतो तो बाप. पण त्या बापाला तुम्ही तुमच्या हृदयात कधी आलं, अरे तुला कपडे घेतो, बहिणीला कपडे घेतो, भावाला कपडे घेतो, पण कधीतरी म्हणता का रे पप्पा आज तुम्ही पहिल्यांदा जीन्स पॅन्ट घ्या, पप्पा तुम्हाला कपडे घ्या अगोदर, असं कधीच म्हणत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयात येत नाही की तुमच्या मनात येत नाही की बाबा पहिल्यांदा तुम्ही कपडे घ्या नंतर मी घेईल असं म्हणा. ज्यावेळेस तुम्ही म्हणताल त्यावेळेस तुम्ही विवेक बुद्धिवान तरुण झाला असं समजात. ए पोरी, ज्यावेळेस तू बाबाला म्हणशील, आईला म्हणशील आईला एक साडी घ्या आणि बाबाला एक साडी घ्या, त्यावेळेस त्याला म्हणतायत खरंच ते तरुण विवेक झाला, तो तरुण जागृत झाला असं म्हणेल. आणि तरुणांनी आई बापाच्या आधी स्वप्न पूर्ण करण्यासाठी सांगायचं. आई बापाच्या चेहऱ्यावर हास्य आणायचं असेल. अरे तुम्ही बाप ज्यावेळेस बघतात ना, बाप ज्यावेळेस बघतात त्या पोरी बाप बघताना तुला असा आनंदमय वाटतो. ए पोरा तुझा बाप तुला आनंदमय वाटतो. त्या बापाच्या पाठीमागचं दुःख तुम्हाला माहित नसतं. अरे काही मुली बापाच्या तोंडावर कुत्र्यासारख्या थुंकून पळून जातात. अरे गाढवा मुलं तुला सांगतो पिचकाऱ्या मारत असतो, तुझा बाप ताट मानाने जगत असतो, तुझा बाप रात्रंदिवस तुला कष्ट करत असतो, नातेवाईकात सांगत असतो माझा मुलगा शिकतो, आणि कोणत्या तरी पोरीला पळून घेऊन जातोस नालायका. तुझ्या बापाला सुद्धा दुःख होतं. मुलीला सांगतो आणि मुलींना सांगतो की बापाच्या तोंडावर थुकून पळू नका रे. 20 वर्ष जो माय बाप तुम्हाला सांभाळतात, त्या 20 वर्षानंतर तुम्हाला इतका तळ हातावरल्या फोडासारखं सांभाळतात, त्या बापाला विसरू नका, आईला विसरू नका. अरे तुम्ही 1-1.5 दिवसाच्या पोरावर 1.5 महिन्याची ओळख पोरासोबत होती आणि त्या पोरासोबत प्रेम करतो आणि प्रेम करून मुलगी पळून जाते, त्यावेळेस बापाच्या चेहऱ्यावर दुःख नाही रे. बाप हत्तीसारखा असतो, थडपडत असतो आणि त्यांच्या तोंडावर थुकून पळून जातात. 20 वर्ष जो आई बाप तुम्हाला सांभाळतात आणि 1.5 महिन्याच्या ज्या मुलासोबत झिपऱ्यासोबत त्या नालायकासोबत तुझं प्रेम होतं आणि त्या प्रेमाला तू बळी पडून पळून जाते रे. पण पळून गेल्यानंतर आम्ही बघतो, पेपरला बघतो, पळून गेल्यानंतर 1.5-2 महिने चांगलं राहतात. नंतर त्या मुलीला तो दारू पिणारा मुलगा तिला हाणतो, मारतो, काढून देतो. काही मुलीला तर कापून फेकून देतो. मर्डर होतात रे, खून होतात त्या मुलींच्या. माझ्या लेकींना आणि मुलींना सांगायचं पळून जायचं नाही, प्रेम करायचं नाही, प्रेमाला आधी पडायचं नाही. प्रेम आधी आपल्या ध्येयावर आपल्या व्हिजनवर करायचं. व्हिजनवर केल्यानंतर आपला बाप आणि आई काय करतात, किती आनंदाने वागतात, त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघा, किती आनंद होत असतो. तो आनंद तुमच्या हृदयात जागायचा आहे. कारण एखाद्या वर्तमानपत्रामध्ये बघतो अरे याची अमुकची मुलगी पळून गेल्यानंतर त्या असं आपल्याला सगळ्याला दुःख वाटतं, पण ते दुसऱ्याचं असतं. पण जेच खरोखर आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने बघतो, जे पोलीस स्टेशनमध्ये बाप येतो, आई येते आणि रडते, आणि रडायला लागल्यानंतर खूप आम्हाला वाईट वाटतं. मी स्वतः बघितले, बाप रडणारा बघितला रे, आई रडणारी बघितली रे. तुम्ही आई आणि बाप रडणारी बघितलेत नाही. मग म्हणून सांगतो, एखाद्या बायकोचा फोन येतो, अहो ऐकलत का दिदी आहे ना, दिदी आपली आज शाळेत गेली, कॉलेजला गेली, परत घरी आली नाही. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, आली नाही. त्यावेळेस असा फोन त्या बापाला आल्यानंतर हत्तीसारखा बाप असतो, असे थरथर कापत असतो. अरे माझी दिदी कुठे, दिदी कुठे माझी. आणि तेवढ्यात वाघासारखा तुमचा भाऊ असतो रे, चपळ असलेला भावाला माहित पडतात. तो चपळ असलेला भाऊ चाचपडत म्हणतो, अरे माझी दिदी कुठे. अरे सगळीकडे बाप आणि आई भाऊ हे सगळे मुलीचा शोध घेतो, पण मुलगी कुठे सापडत नाही.
मुलगी कुठे सापडत नाही, म्हणून मुलगी सापडण्याचं नाही, जिथंच सापडली नाही त्यावेळेस ते धाव घेतात पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला आल्यावर म्हणतात, साहेब साहेब काहीतरी करा, माझ्या दिदीला आणा, वाटेल तेवढा खर्च करेल पण माझ्या दिदीला परत आणायचं सर, काहीतरी करा पण माझ्या दिदीला आणा. त्यावेळेस तुमचा बाप असा कुत्र्यासारखा रडत असतो रे, 2-2 फुटाची फरची भिजलेली असते आणि रडत असतो, अरे माझी दिदी कुठे. तेवढ्यात एखाद्या नालायकाचा पाहुण्याचा फोन येतो, अरे अरे तुझीच मुलगी पळून गेली का. त्यावेळेस त्या बापाच्या चेहऱ्यावर आणि हृदयावर तलवार मारल्यासारखं होतं आणि तो बाप कोसळून जमिनीवर पडतो, आणि तो जमिनीवर पडल्यानंतर अरे त्याच्या हृदयाला टाक पडतात. म्हणून माझ्या मुलींना सांगायचं, प्रेमाच्या नादी लागू नका रे. जो बाप आपले आई बाप आपला 20 वर्ष रात्रंदिवस कष्ट करून कमवतात आणि कमवून तुम्हाला चांगलं बनवतात, त्या बापाची आणि आईची मान खाली घालू देऊ नका. या तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.